बीड जिल्ह्यामध्ये उमेद अभियानांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि हेच उपक्रम राबवण्यासाठी काही महिला या उमेद अभियानामध्ये काम करत असतात। मात्र या महिलांना तुटपुंज मानधनावर काम करावं लागतं आणि त्यांचंच मानधन काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या परस्पर उचलल्याचा आरोप या महिलांनी केलेला आहे। या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या ज्या काही इतर अधिकारी आहेत किंवा त्या प्रकल्पाचे काही जे प्रकल्पामध्ये काम करणारे अधिकारी आहेत त्यांनी देखील हे मानधन उचलल्याचा आरोप या महिलांनी केला आहे। मी सध्या बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता या सगळ्या महिला आहेत। या महिला शिरूर तालुक्यातून आलेल्या आहेत, धारूर तालुक्यातून आलेल्या आहेत आणि त्यांची मागणी आहे। गेल्या काही दिवसापूर्वी या सगळ्या महिलांनी बीडच्या जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे एक तक्रार दाखल केली होती आणि आमचे पैसे परस्पर उचलल्याची ही तक्रार होती आणि याच तक्रारीवरून आज जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी एक सुनावणी ठेवली आहे। माझ्या पाठीमागे तुम्हाला दाखवतो की हे जतीन रहिमान सर आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि त्यांच्या दालनामध्ये आता या सगळ्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। काही वेळापूर्वीच धारूर तालुक्यातल्या महिलांनी या संदर्भामध्ये यांच्यासोबत चर्चा केली जतीन रहिमान सरांसोबत आणि आता पुन्हा एकदा शिरूर तालुक्यातल्या महिलांमध्ये गेल्यात। आपण जाणून घेऊयात ह्या महिलांमध्ये गेल्या होत्या। तुम्ही काही दिवसापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक पत्र दिलं होतं, एक तक्रार केली होती। ती तक्रार नेमकी काय होती तुम्हाला आता काय सांगितलं? तक्रार अशी होती की आमचं जे मानधन आहे ना ते आम्हाला भेटत नाही आहे, आमच्या कामाचा मोबदला व्यवस्थित भेटत नाही आम्हाला। आणि 2 तारखेला 2 मार्च 2026ला आमच्याबरोबरच गावातील साधारण जे की केडर नाही अशा महिलांच्या खात्यावर माझ्या गावातल्या 1,85,000च्या आसपास आकडा आला। मग ते मी विचारायला आणि मग मी म्हणलं मॅडम एवढे पैसे कुठले? तर त्या म्हणतात की मी माझ्या प्रोजेक्टवर काम केलेलं असतं आणि ते पैसे मला आणून द्या। आम्हाला प्रति महिना 6 महिने आहे, पण कामानुसार भेटतं तरी 5च्या आसपास भेटतंय। हां, आणि तसं भेटतही होतं, पण जशा खेडकर मॅडम आमच्या धारूर तालुक्यात रुजू झाल्या ते 6-7 महिन्याचं कुठं 5-6 हजार रुपये भेटते, त्याच्या व्यतिरिक्त 9,000च्या आसपास आणि एक 15-16 महिन्याचं 15,000च्या आसपास इतकंच भेटते आम्हाला। आणि सांगाय गेलं हां सर म्हणले माननीय सरांनी स्टेटमेंट आणि सगळं व्यवस्थित करून रीतसर मला माहिती RTGS कॉपी कुणाला किती गेलेत ह्याची सखोल माहिती द्या म्हणून सरांनी सांगितले त्यांना। बघूयात त्यांच्याकडून काय न्याय भेटतोय ते। निश्चितच त्यांची सुनावणी सुरू आहे सध्या या जिल्हा परिषदेच्या दालनामध्ये आणि त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये सखोल चौकशी होईल, बँकेचं स्टेटमेंट देखील काढण्यात येईल। आणखीन काही महिलात बोलून जाणूया। ताई, तुम्ही कुठल्या तालुक्यातून काय तुमच्याकडे काम आहे, कशी किती पगार असेल तुमची, किती मिळते तुम्हाला? सर नमस्कार, मी शारदा पोपट आगाव, मी मानूरची आहे, पण शिरूरला माझं म्हणजे पिंपळनेरला माझं अध्यक्षपद नको म्हणलं तरी सरांनी मला दिलं। मी एकदम अडाणी आहे, मी शिकलेली असली तरी मला काय त्यातलं समजत नाही, पण सर म्हणले नाही राहू द्या, म्हणले तुम्हाला काही हरकत नाही, म्हणले तुमचं ना आम्ही हे करू, म्हणे तसं काही अडचण नाही आहे। पण त्याच्यानंतर म्हणजे असं मला काही समजत नाही, माझी सह्या नेल्या त्यांनी 10-15 याच्यावर नेल्या, पण कुठं दिल्या काय? मी गरीब नाही, पैसे नाही आहेत मला, मी अध्यक्षपद आहे, मला पैसे नाही येत, पण नाही मला नाही येतं, म्हणजे पैसेच नसतात। नाही विचारलं ना सर, पण त्यांनी सांगितलं की हे पैसे आम्ही यांना देणार आहेत त्यांना देणार आहेत असं सांगितलं। हे माझे नसतेच सर, आम्ही अध्यक्ष आहेत, लोकांना देण्यासाठी माझ्या सह्या घेतलेल्या असतात। मग त्याच्यात मी गरीब आहे आणि मी गुतू नाही, म्हणून ही तुम्हाला विनंती फक्त माझी, बाकी दुसरं काहीच नाही। कारण का तर मी नको म्हणलं तरी मला अध्यक्षपद दिलेलं आहे। हो, मग बाकी दुसरं काही नाही, फक्त गैरवापर करून माझा कुठला हा असा व्यवहार नाही आहे की मी कुणाला दिलेत माझ्या हाताने पैसे म्हणून। नेमकं मध्ये साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही किती महिला सगळ्या किती वर्षापासून तुम्ही काम करता, कशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काम करावं? तर मी जर बघितलं तर बऱ्याच समजा वयस्कर देखील काही म्हणजे मी एका पाठीमागे एक आजी पण बघितल्या, त्या देखील याच्यामध्ये काम करतात। ह्या ताई पण अतिशय म्हणजे त्यांचं वय झालेलं आहे तरी पण त्या काम करतात। तुम्हाला अपेक्षा असते काहीतरी 2 पैसे मिळावेत त्या कामाच्या मोबदला, तो मिळत नाही। आता साहेबांनी काय सांगितलं? सर आम्ही 6 वर्षापासून या पदावर कार्यरत आहेत, तर आम्हाला साहेबांनी सांगितलं की तुमच्या स्टेटमेंट आणल्यात का? तर आम्ही प्रत्येक महिलेची स्टेटमेंट जर दाखवायची म्हणलं तर यांचा अख्खा येळ पुरत नाही, कारण आमचा नुसतं तिथं सुनावणीसाठी आम्ही अख्खा दिवस इथं बसून राहिलेलो आहोत। कुणी जेवण केलेलं नाहीत, कुणाला चहा नाही, कुणाला पाणी नाही, अक्षरशः महिला इथं झोपायला लागल्या, त्यांना काय करावं म्हणून आम्हाला समजायला झालं। इतक्या म्हणजे महिलाही होत्या आणि 2 जे स्टेटमेंट आले ते सरांनी बघितलं, त्यांना इश्यू त्याच्यामध्ये दिसला म्हणून त्यांनी पूर्ण स्टेटमेंट मागवल्यात आता। मग ते तालुक्यावर सगळ्या पूर्ण टीमला सांगितलं की त्याचा आम्हाला स्टेटमेंट RTGS कॉपी चेक जसे ट्रान्सफर केलं तसे द्या। आणि सर प्रभास संघ आहे माझा, भोगलवाडी प्रभास संघ आहे, तर त्याच्यामध्ये एकता महिला प्रभास संघ माझ्या प्रभागाचं नाव आहे, त्यामध्ये केडर 13 आहेत, तर ते 13 केडरचं फक्त इथून 17,900 रुपये मानधन ट्रान्सफर झालेलं आहे जिल्ह्याहून। तर प्रत्येक केडरला कोणाला 5
दिले, कोणाला 4 दिले, कोणाला 6 दिले. आणि मला माझं स्वतःचं मी एवढं म्हणजे कुठलंच माझं काम बाकी नसताना मला फक्त 15,000 रुपये मानधन दिले. माझं 2,900 रुपये त्यांनी कटअप केले. मग हे सगळ्याचं प्रत्येकाचं 2-2, 4-4 हजार कटअप करून इतर ज्या की कुठल्याच पदावर नाहीत अशा महिलांच्या नावे ते ट्रान्सफर केलेत पैसे. तर निश्चितच ज्या सगळ्या महिला आहेत, मी पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो, धारूर तालुक्यातल्या आहेत आणि शिरूर तालुक्यातल्या आहेत. या सगळ्या महिलांचं म्हणणं असं आहे की गेल्या अनेक महिन्यापासून त्या काम करत आहेत उमेद अभियानाच्या माध्यमातून, मात्र त्यांचे पैसे परस्पर उचलल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि आता या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जतीन रहिमान सर, त्यांनी ज्या काही पैशाचा गैरव्यवहार झाला आहे, कोट्यावधी रुपयाचा हा गैरव्यवहार आहे आणि त्याचे बँकेचे स्टेटमेंट मागितलेले आहेत. आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं पुढं काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजची सुनावणीची तारीख होती, यानंतर पुढची एखादी सुनावणीची तारीख मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचं काही देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सहकारी कॅमेरा मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.